मला कोणी त्रास देतंय किंवा माझ्यासोबत बुलिंग होतंय हे प्रत्येक वेळी मूल येऊन तुम्हाला सांगेलच असं नाही. पण ते त्याच्या वागण्यातून बऱ्याच गोष्टी सांगत असतं. हा एक छोटासा प्रसंग बघा. चल प्रणवी, आवर पटकन, शाळेला उशीर होईल. आज नाही जात मी शाळेत. का, काय झालं? बरं नाही वाटत. काय होतंय? पोट दुखतंय. पोट दुखतंय? पण काल पण तर तुझं डोकं दुखत होतं. आज आपण ना डॉक्टरकडे जाऊया शाळेतून आल्यावर, ओके? नको नको. का बरं? या व्हिडिओमध्ये तिने फक्त एवढंच म्हटलं की शाळेत जायचं नाही. आपल्याला वाटतं की कंटाळा आला असेल, होमवर्क केला नसेल किंवा हट्ट असेल. पण हे जर वारंवार घडत असेल आणि त्यासोबत मूल शांत होत असेल, डोळ्यात डोळे घालून बोलत नसेल, तर प्लीज रागवू नका. एकदा शांतपणे विचारा की सगळं ठीक आहे ना? कारण प्रत्येक वेळी शाळेत न जाण्याचं कारण आळस नाही, कधी कधी भीतीही असू शकते.